जेव्हा मी यूट्यूब खोलला, इंस्टाग्राम चालू केला, तेव्हा मला वाटलं नव्हतं की मला एवढं प्रेम भेटेल. मला माझ्या गावकरीतनं, माझ्या वाडीतल्या माणसाने, माझी वाडी सोडा आजूबाजूच्या गावातल्यांकडून पण एवढं प्रेम भेटले ना, ते शब्दात मांडू नाही शकत. सकाळी बघते दरवाजात तर 2 चिमुकली मुलं उभा होती, रियांश पाटील आणि समीक्षा पाटील. त्यांना विचारलं, "काय हवं आहे?" तर ते म्हणाले, "आम्ही नीलम कंबोड्याला भेटायला आलो." मी एवढी शॉक झाली. एवढे छोटे-छोटे पण माझे फॉलोअर्स आहेत आणि ते पण चक्क त्यांच्या आजोबांना रांजणवाडीवरून घेऊन ते पण चालत-चालत मला भेटायला आलेले होते. मला त्यांना माझं घर नाही सापडलं म्हणून पूर्ण वाडीमध्ये नीलम कुंभोडेला विचारत होते. मला एवढं छान वाटलं ना ते. खरंच तुम्ही जे प्रेम देताय ना त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद बरं का गावकऱ्यांनो. आता संध्याकाळचं आहे ना कारभारी जाणार होते ठाण्याला रिटर्न. म्हणजे 4-5 दिवसासाठीच आलेले आणि ते 4 दिवस कसे निघून गेले मला काही कळालंच नाही. फक्त 1 दिवसच तेवढा माझ्यासोबत घालवला. आम्ही कोल्हापूरला जाऊन आलो. बाकीचे 3 दिवस तर ते नुसते बिझीच होते. संध्याकाळची एवढी ट्रॅव्हल्सला गर्दी होती ना मिनी फाट्यावरती. प्रत्येकजण आता सुट्टी संपल्यावर शहरात जात आहे आणि सगळ्यांच्या खांद्यावरती ना धान्याची पोती होती आणि ते ट्रॅव्हल्समध्ये ठेवायला जागाच नव्हती. आमच्या एका ठिक्यासाठी कसं तरी जागा केली आणि मला एवढं वाईट वाटत होतं ना, कारभारी चालले आहेत. त्यांना पण वाईट वाटत होतं. म्हणजे ह्यावेळेला आम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवायलाच भेटलाच नाही ना. आणि मला माहिती आहे की मी 4 दिवसानंतर मी परत ठाण्याला जाणार आहे. तरी पण वाईट वाटत होतं. आता कसं आहे, लांब एकमेकांपासून राहणं म्हणजे आहेच ना. मी घरी आले, माझं मन नव्हतं लागत. मी कामामध्ये स्वतःचे कसले कारभारांच्या ज्या विचारात मी काम करत होते. कधी कामावरलं कळालंच नाही. किचन धुतला, जेवण केलं आणि कारभारी गेले ठाण्याला गेले त्या दिवशी मी जेवलेच नाही त्यांच्या आठवणीमध्ये. 1 ग्लास ताक पिलं, ते पण घरातले सगळे विचारायला लागले म्हणून. आता कारभाऱ्यांनी 4 दिवस काय केलं ते सांगते. रोज आहे ना दक्षला, गण्याला वगैरे घेऊन आहे ना कॅनलवरती जायचे पोहायला. तुम्हाला तर माहिती आहे आमच्या वाडीमध्ये पाणी नाही आणि आपलं पिल्लू बघा ना कसं बेडकासारखं पोहते. अजून 4-5 दिवस कारभारी असते ना, चांगला एक्सपर्टमध्ये पोहायला शिकला असता. बघा ना कसं पोहतंय. मला पण कॅनल बघायची इच्छा आहे, पण तिथे लेडीज लोक जात नाहीत ना, म्हणून मला नाही नेलं. आणि बाकीच्या 1-2 दिवसांमध्ये शेतीमध्ये पेरणी केली. तांदूळ पेरलं आहे बरं का ना. बघा ना किती मेहनतीचं काम आहे ते. असं ओढायचं, खाली दगडी वगैरे वेचायची, घाण काढायची, नंतर सगळी पेरणी करायची. मला काय माहिती नाही आहे, पण जेवढी माहिती आहे ते तुम्हाला तेवढं सांगते मी. आपला गण्या होता, सासरी बुवा होते, दादा होते, बाकीचे होते, त्यांची नावं नाही माहीत आहे. आणि आता माझ्या आजोळच्या आणि माझ्या माहेरच्या माणसांना हे शेती जरा वेगळी वाटेल, कारण का माझ्या तिकडे आहे ना शेती अशी लांबलचक काळीभोर 1 एकर असते आणि इथे माझं डोंगरावरती गाव आहे ना, त्यामुळे अशी तुकड्याची शेती आहे. पण त्या तुकड्याची शेती करणे पण किती मेहनतीचं काम आहे. पाठीमागून ढकला, पुढे असं ओढा. पण कारभाऱ्यांचे असे 3-4 दिवस सगळे कामामध्येच गेले आणि किती छान संध्याकाळ आहे ना. चला मग.